नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 166 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टाफ नर्स या पदासाठी निघालेली आहे। एकूण 19 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत। जॉब लोकेशन आपण या ठिकाणी बघू शकता, भरपूर जॉब लोकेशन या ठिकाणी आहेत। IPHS डायलिसिससाठी या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी 4 वॅकन्सीज पुन्हा या ठिकाणी आहेत। NPCDCS साठी या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। जॉब लोकेशन समोर बघू शकता। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी हेमॅटॉलॉजीसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर नर्सिंग स्टाफसाठी 1 वॅकन्सी आहे। नर्सिंग स्टाफसाठी पुन्हा 1 वॅकन्सी HIV साठी या ठिकाणी आहे। त्यानंतर स्टाफ नर्स 1.2 साठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर स्टाफ नर्स 1.3 साठी 26 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर स्टाफ नर्स NPNCD साठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। स्टाफ नर्स पॅलेक्टिव्ह केअरसाठी 1 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स NRC साठी 1 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स NBSU साठी 4 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। स्टाफ नर्स SNCU साठी 16 वॅकन्सी आहेत। स्टाफ नर्स SNCU NICU साठी 10 वॅकन्सीज आहेत। स्टाफ नर्स KMC साठी 4 वॅकन्सीज आहेत। स्टाफ नर्स ICU किंवा SDUS साठी 16 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे स्टाफ नर्स या पदासाठी तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा GNM झालेलं असेल, सोबत नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मेडिकल ऑफिसर मेल या पदासाठी 7 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल तर 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। BAMS झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल तर 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। लॅब टेक्निशियन या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। DMLT तुमचं झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर फार्मासिस्ट या पदासाठी 7 वॅकन्सीज आहेत। B फार्म तुमचं झालेलं असेल किंवा D फार्म झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्ससाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल स्टॅटिस्टिक्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH MH किंवा MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट या पदासाठी एकूण 2 वॅकन्सी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओथेरपीमध्ये तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर न्यूट्रिशनलिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc होम सायन्स न्यूट्रिशनमध्ये झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। काउन्सिलर या पदासाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। RKSK साठी MSW तुमचं झालेलं असेल। त्यानंतर MPCDCS साठी 3 वॅकन्सीज आहेत। MSW झालेलं असणं आवश्यक आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। अशा एकूण 166 पदांसाठी वॅकन्सी या ठिकाणी आहेत। अर्ज जे आहेत 19 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 3 एप्रिल 2025 पर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही अर्ज करू शकणार आहात। अर्ज जे आहेत रुग्णालय प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या ठिकाणी तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असेल। तुम्हाला DDच्या माध्यमातून फीस पेमेंट या ठिकाणी करायची आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने तुम्हाला DD या ठिकाणी काढायचं आहे।
अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.